नाइन्थ चॅप्टर, अध्याय 6वा चालू आहे अभंग ज्ञानेश्वरीचा. त्यातला 9वा श्लोक आपला चालू आहे. 10वा श्लोक चालू आहे. योगी हो, 10वा श्लोक चालू आहे. प्रवृत्ती वृक्षाच्या तळी जेथे साची, फळे निवृत्तीची कोट्यवधी. आता इथून ते आपल्याला पूर्ण ध्यानयोग समजावून सांगतायत की कसं त्याचं अनुष्ठान ठेवायचं आणि कसा तो साधायचा आहे. प्रवृत्ती वृक्षाच्या तळी जेथे साची, फळे निवृत्तीची कोट्यवधी. असेची अद्यापि शंभू महेश्वर, यात्रेकरू थोर मार्गाचा या. आता ह्या मार्गावर कोण चालला आहे? तर मी मागेच सांगितलं होतं, या क्रियायोग आणि ज्ञानयोग या सर्व मार्गांवर पहिला मार्गस्थ असलेला महादेव आहेत. आणि त्यांनीच क्रियायोग हा आणलेला आहे. आता निवृत्तीनाथ आहेत, हे नाथ पंथाचे आहेत. थोडीशी मी बॅकग्राऊंड हे सांगते की निवृत्तीनाथ नंतर ज्ञानदेव हे क्रियायोगाचे, नाथ योगाचे, नाथ पंथाचे योगी आहेत सगळेजण. आणि हे क्रियायोगामध्ये येतात, म्हणजे हे नाथपंथी सगळे. आणि आता जी त्यांच्या पुढे जी लायनेज आहे नाथपंथाची, ती महाअवतार बाबाजी म्हणून जे आहेत, ज्यांनी क्रियायोग स्प्रेड केला, म्हणजे लाहिरी महाशय आणि त्यांच्यानंतर त्यांचे शिष्य, दुसरे शिष्य होते परमहंस योगानंद, ज्यांचं योगदा सत्संग समिती आहे त्यांची, आणि सगळ्या जगभर त्यांनी क्रियायोग स्प्रेड केलेला आहे. त्या लायनेज मधनच हे सगळे जण येतात, नाथपंथामधनच येतात, निवृत्तीनाथ आणि ज्ञानेश्वर आणि हे सगळे. तर त्या नाथपंथाची सुरुवात महादेवांपासून झालेली आहे. आणि त्याचाच इथे कुठेतरी उल्लेख त्यांनी केलेला आहे. प्रवृत्ती वृक्षाच्या तळी जेथे साची, फळे निवृत्तीची कोट्यवधी. असेची अद्यापि शंभू महेश्वर, यात्रेकरू थोर मार्गाचा ज्या. योग्यांचा समुदाय निघाला सवेग, आडमार्ग मग शून्या माझी. सवेग म्हणजे वेगाने. आणि अनेक योग्यांनी त्या पंथाला फॉलो केलेला आहे. तो जो क्रियायोग मार्ग आहे, किंवा त्याला काही नाव द्या, म्हणजे अधिक ऍक्च्युली क्रियायोग हा शब्द वापरला गेला नाहीये ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये, पण हा क्रियायोगाचाच भाग आहे. आता थोडस मी तो जो शब्द ज्याला स्टार केलेला आहे त्याचा अर्थ मी इथे जो दिलेला आहे तो सांगते, वाचून दाखवते. प्रवृत्ती वृक्ष असा शब्द वापरलेला आहे इथे. तर योग मार्गात, अष्टांग योगात त्यांच्या निरनिराळ्या अंगांचे आचरण करणे म्हणजे विशेष रीतीने भरपूर कर्म करणेच होय. कर्म करणे म्हणजे प्रवृत्ती आणि त्या प्रवृत्तीचे फळ मात्र जीव परमात्मा ऐक्य होऊन नैष्कर्म्य सिद्धी हे मिळते. हा त्या प्रवृत्ती वृक्ष या शब्दाचा अर्थ आहे. वृक्ष याच्यासाठी म्हटलं आहे कारण त्याच्यामध्ये वेगळ्या वेगळ्या, जसं एका झाडामध्ये अनेक फांद्या असतात, तर त्याप्रमाणे अनेक प्रवृत्तींचा पूर्ण असा प्रवृत्ती वृक्ष असं त्याचं नाव दिलेलं आहे. कारण आपण अनेक मार्गानी, म्हणजे जे अष्टांग योगात जे 8 मार्ग सांगितलेले आहेत किंवा 8 पद्धती स्टेप सांगितलेले आहेत अष्टांग योगामध्ये, त्या अंगांचं आचरण करणं म्हणजे आपण प्रत्येका ह्याच्यामध्ये, आपण इवन आपण डोळे हलवतो ते सुद्धा, पापणी आपली लवते ती सुद्धा ते कर्म आहे. हे मी मागेही सांगितलंय. आपल्या प्रत्येक अवयवाचा अगदी बारीक बारीक हालचाल सुद्धा कर्म आहे आपलं. तर त्या पद्धतीनं अनेक कर्म आपल्याकडनं घडतात. आणि त्याचा जो अशी अनेक कर्म घडत असतानाचा जो कम्प्लीट अप्रोच आहे, तो त्याला वृक्षासारखं वर्णन त्याचं केलेलं आहे. कारण त्या प्रवृत्ती आपण वापरत असतो.
तळी जेथे साची फळे निवृत्तीची कोट्यवधी, असेची अद्यापि शंभू महेश्वर, यात्रेकरू थोर मार्गाचा ज्या. योग्यांचा समुदाय निघाला सवेग. वेगाने निघालाय म्हणजे काय? भराभरा लोक, कितीतरी लोक त्या ह्याच्यामध्ये त्या मार्गामध्ये सहभागी होत आहेत. जसे एक 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 नवीन नवीन डिसिपल येत जातात, तसा तसा तो मार्ग मोठा होत जातो, पंथ मोठा होत जातो आणि त्याच्यामध्ये अनेक योगी समावले जातात. तर असे ते अनेक जण त्याला जॉईन करतायत त्या लायनेजला किंवा ह्या मार्गाला, परमात्म्याच्या अध्यात्म मार्गाला. निघाला सवेग आडमार्गे मग शून्या माझी, स्वानुभवाची या पाऊली चालता आली सुलभता मार्गासिया. आणि शेवटी स्वतःचा अनुभव, ह्यालाच डिसर्नमेंट म्हणू शकतो आपण. डिसर्नमेंट म्हणजे काय? की विवेक. विवेक म्हणजे काय? विवेकाचं ऍप्लिकेशन कसं होतं जीवनामध्ये, की आपण हा अभ्यास करतोय सगळा, पण अक्षरशः बारीकीनं आपण बघितलं पाहिजे की आपण स्वतःचा अनुभव घेतो आहे का. कुठेतरी म्हणजे मी अगदी कटाक्षाने सांगेन की दर आठवड्याला प्रत्येक ओळींचा आपल्या जीवनात कुठे ना कुठेतरी प्रासंगिक अनुभव आपल्याला येतो आणि तिथे मिळालेल्या टीचिंग्सना अप्लाय करणं अत्यंत आवश्यक आहे. तरच ती सोबत सोबत म्हणजे नुसता अभ्यास वाचन न होता ती जगली पण जाते. भगवद्गीता, भगवद्गीता काय, दासबोध काय किंवा तुकाराम गाथा काय, कुठलाही ग्रंथ, ते शब्दांमध्ये प्रचंड शक्ती आहे, प्रचंड सामर्थ्य आहे आणि प्रचंड पवित्रता आहे. कुठली प्रिंटिंग प्रेस त्याला प्रेस त्याला पब्लिकेशन करते हे महत्वाचं नाही. ते कुठल्याही कोणीही प्रिंट केलेलं असू दे, ते शब्दांमध्ये शक्ती आहे आणि ती शक्ती आपल्याला पूर्ण बदल घडवण्यासाठी खूप काम करते. आणि म्हणून आपल्या रोजच्या जीवनामध्ये आपण नाही तर त्या रुळांसारखं होतं ते, रेल्वेचे रूळ ट्रॅक जसे पॅरलल चालतात तसं आपला अभ्यास आणि आपलं जगणं हे पॅरलल आपलं चालतं, त्यांचं मिलन कधी होत नाही. तर ते एकत्र आणणं हे आपलं काम आहे. आपल्याला अपॉर्च्युनिटी दिल्या जातात शिकण्याच्या, समजण्याच्या, अनुभवण्याच्या, अभ्यासण्याच्या. ह्या एवढं ते करू शकतात. गुरु, परमात्मा, परब्रह्म, जे नाव द्याल ते संत. पण त्याचं वापर करून एकरूपता आणणं त्या अभ्यासाला आणि जीवनाला एक एक करणं हे आपल्याच हातात आहे. त्याला कोणीही आपल्याला मदत करू शकत नाही आणि ते पूर्णपणे आपल्या हातात आहे. त्यामुळे जे पोपटाचं उदाहरण मागच्या वेळेला जे आपण अभ्यासलं, की कसा तो ओरडत असतो की मी अडकलोय अडकलोय, आपल्या अगदी रोजच्या अनुभवांमध्ये आणि रोजच्या प्रसंगांमध्ये आपण तेच करत असतो. म्हणजे कुठेतरी, म्हणून मी मागच्या वेळेला सांगितलं होतं की ते उदाहरण इतकं रजिस्टर झालेलं आहे डोक्यात, की प्रत्येक वेळेला मी जर असं म्हणत असेल की मी अडकले, तर मी पहिले चेक करते की मी कधी काही तो पोपट तर नाही बनले आहे की माझ्या हातात चवड्यात मी फांद्या धरल्यात आणि मी ओरडतीये की मी अडकली अडकली अडकली. क्रॉस चेक करून बघणं खूप आवश्यक आहे आणि ती आहे डिसर्नमेंट, म्हणजे विवेक बुद्धी. की तुम्ही डिस्क्रिमिनेटिव्ह माइंड, की आपण त्याला चेक करतोय, क्रॉस चेक करतोय की योग्य अयोग्यचा आपण निकष लावतोय तिथे, हे खूप आवश्यक आहे. बऱ्याचदा आपण आपल्या भोवतालच्या परिस्थितीला आपण म्हणतो की मला शक्यच नाही, पण तो खरं तर चवड्यात आपणच ती फांदी धरलेली असते आणि ओरडत असतो. हे सत्य आहे, त्याला कोणीही बदलू शकत नाही. त्यामुळे आपल्याला इथेही सुद्धा त्यांनी म्हटलंय की योग्यांचा समुदाय निघाला सवेग आडमार्गे मग शून्या माझी, स्वानुभवाची या पावली उचल चालता आली सुलभता मार्गासी ज्या. जोपर्यंत आपण स्वानुभव घेत नाही तोपर्यंत रजिस्ट्रेशन होत नाही कुठल्याही टीचिंग्सचं. कुठलेही टेक्निक सांगा, टीचिंग सांगा, कुठली आयडिया, कॉन्सेप्ट काहीही असू दे, जोपर्यंत त्याचं ऍप्लिकेशन नाही होत रिअल लाईफ मध्ये, तोपर्यंत ते समजत नाही आणि मग तो सुलभ होत नाही, सोप्पा होत नाही मार्ग चालणं. कारण कुठलंही आपण शिकतो नवीन, ते सोपं होण्यासाठी टेक्निक्स असतात.
आपण म्हणतो ना, अरे एवढं सिम्पल होतं, ओके ओके, आता मला कळलं, आता मी चालवीन. गाडी चालवताना म्हणा, सायकल शिकताना म्हणा, रस्ता क्रॉस, ओ अच्छा ओके ठीक आहे, अच्छा या ट्रॅकवरनं ते पट्ट्यांवरनं जायचं असतं, जे रस्त्यावर ब्लॅक अँड व्हाईट, हे ओके, हे इथून आपण लहान मुलांना सांगतो इथून क्रॉस करायचं, मग त्याला ते टेक्निक आपण शिकवतो, की हा झेब्रा क्रॉसिंग वरनं तू हे करायचंय. हे टेक्निक झालं. मुलांना हे माहिती नसतं की असाच असाच रस्ता क्रॉस करायचा, इकडून तिकडे जायचं, नाही नाही. नाही बाळा, इथून हे चाललं की कसं लोकांना माहिती की तू इथून चाललायस, म्हणजे तो एक सिग्नल आहे एक तऱ्हेने वाहनांना की माणसं चालतायत आणि तुम्ही थांबायचंय. तर हे टेक्निक आहे, अगदी असंच टेक्निक प्रत्येक क्षणाला आपल्याला अप्लाय करावं लागतं. आणि ती टेक्निक्स आणि टूल्स आपल्याला मिळतात या टीचिंग्स मधनं. आणि म्हणून त्याला अगदी बारीकीनं एक एक शब्द एक एक अक्षर असं आपल्याला डिकोड करून शिकणं फार आवश्यक आहे. आणि म्हणून स्वानुभवाची या पावली चालता आली सुलभता मार्गासी जा. अगदी सहज सोपा होतो मार्ग. मग एकदा सांगून टाकल्यानंतर त्या मुलांना रस्ता क्रॉस करणं हे महान संकट वाटत नाही. नाहीतर आधी प्रश्न पडतो, इकडून तिकडे लोक जातात कशी. पण एकदा त्याला झेब्रा क्रॉसिंग कळलं तर सगळंच कळलं. मग जगातला कुठलाही रस्ता ते मूल आरामात क्रॉस करून जाऊ शकतं, किंवा म्हातारा माणूस काय, किंवा अडाण्यातला अडाणी माणूस असला काय, त्याला एकदा टेक्निक कळलं की सुलभ झाला मार्ग. हे निश्चित आहे. तसंच अध्यात्माचं आहे की मग जगातल्या जीवनातल्या कुठल्याही प्रश्नाचं आहे. अज्ञानाचे मार्ग सकळ सांडोनी तया योगियांनी एकसरे, आत्मबोध उजू मार्ग स्वीकारोनी, धाव महाशून्नी घेतली गा. एक सरे म्हणजे वेगळ्या प्रकार, एकदम. इथे खाली अर्थ दिलेले आहेत आणि म्हणून त्याचे नंबरवर दिलेले आहेत. अज्ञानाचे मार्ग सकळ सांडोनी. अज्ञान म्हणजे इग्नोरन्स. इग्नोरन्स म्हटलं गेलेलं आहे की आपण इग्नोर केलेल्या गोष्टी म्हणजे अज्ञान. आपल्याला ज्ञान करून घेत नाही ते अज्ञान. मग अज्ञानाचे सर्व मार्ग योगी सोडून देतात, की जिथे अंधार राहतो आपल्या बुद्धीत विचारात कर्मात, ते अज्ञान. असे सगळे मार्ग ते इमिजिएट सोडून देतात. आणि मग काय करतात, तर एकदम एकच मार्ग आत्मबोधाचा, मी कोण आहे याला ओळखून घ्यायचं. हा एकच मार्ग त्यांना कळतो. आत्मबोध उजू मार्ग स्वीकारोनी, धाव मन महाशून्य घेतली गा. महाशून्य म्हणजे काय, नथिंगनेस. ऍक्च्युली खूप हायेस्ट स्टेट आहे ती. म्हणजे पहिले आपल्याला देव कळतात, की काय गणपती अमुक ढमुक असं कळतं. त्याच्यानंतर आपल्याला गुरु कळायला लागतात, की अरे नाही, वरून कोणीतरी मार्गस्थ असलेल्या आत्म्यांना गुरु म्हणून पाठवलं जातं, जे आपल्याला मार्ग दाखवतात. गुरु कोण असतो? गुरुची व्याख्या एकच आहे, जो आधी तो कठीण मार्ग स्वतः चालून गेलेला आहे तो गुरु. जो तुम्हाला बरोबर सांगतो की इथे खड्डा आहे, इथे उडी मारायची आहे, इथे सरळ चालायचंय, इथे काट्याकुट्यात न चालायचंय, इथे थोडे कष्ट आहेत, हे सगळं मार्गदर्शन जो करतो तो गुरु असतो, सद्गुरु. आणि त्यांना म्हणून पाठवलेलं असतं कारण त्यांनी तो मार्ग चाललेला असतो. त्यांना खाचा खळगा सगळ्या रस्त्यातल्या माहिती असतात, स्पिरिच्युअल पाथच्या. आणि असा तो गुरु असतो. तर त्यांना पाठवतात. मग त्याच्यानंतर गुरु आपल्याला शिकवतात, अरे माझ्या मागे नको येऊ, तुझ्या आतमध्येच धन हृदयामध्ये छुपलेलं आहे. हृदयात म्हणजे काय, आपण म्हणजे हार्ट चक्र म्हटलं जातं. पण हृदय म्हणजे हृदयात नसतं, ऍक्च्युली आपल्या शरीरामध्ये ते आत्मतत्व आहे. ती ज्योत आहे, ती सनलाईट आहे, एक पॉवरफुल लाईट आहे आपल्या आतमध्ये, एक तेजस्वी प्रकाश आहे. तो आपल्याला गुरु ओळख करून देतात, की अरे इकडे तिकडे नको शोधू, माझ्यामध्ये नको पाहू. आपण आपल्या गुरूंच्या हृदयात आपण हे पाहत असतो परमात्मा. ते म्हणतात माझ्या नाही तुझ्या पण आहे. ही ओळख आपल्याला गुरु करून देतात. ते म्हणतात आतमध्ये बघ, तुझ्या आतमध्ये आहे. मग आपल्याला आपल्या आतमधलं कळायला लागतं, की अरे नाही, माझ्या आतमध्ये आत्मा नावाची वस्तू आहे. हे शरीर मी नाही, मी खरं तर तो आत्माच आहे. अशी ओळख आपल्याला गुरु करून देतात. आणि मग आत्मा कळल्यानंतर परमात्म तत्व हेच मी आहे हे कळायला लागतं. हे स्टेजेस आहेत ग्रॅज्युअल. म्हणजे ना, ट्रूथच्या वेगळ्या वेगळ्या डायमेन्शन्स आहेत. प्रत्येक गोष्ट हे फायनल ट्रूथ नसतं. ट्रूथ हॅज मेनी लेयर्स.
तर ते कांद्याप्रमाणे सोलत सोलत सोलत, म्हणून काही पहिलं खोटं ठरत नाही आणि शेवटचं तेच एक ट्रूथ आहे असंही म्हणता येत नाही. सत्य एकच आहे असं म्हणता येत नाही. सत्याला सुद्धा वेगळे वेगळे लेयर्स आहेत, स्टेजेस आहेत. म्हणून एक एक मग मग ते आपल्याला कळत असतात ते गुरु, मग ते खोटे आहेत का? तर नाही, तसं नसतं. तर लेयर बाय लेयर आपल्याला डीपर लेवलचं सत्य कळायला लागतं. आणि मग ते कळल्यानंतर, आत्म्यातनं परमात्मा कळल्यानंतर मग आपल्याला कळतं की एकच आहे. ह्याच्या व्यतिरिक्त चार आत्मे, दहा आत्मे, करोड आत्मे नाही, ते सगळे आत्मे मिळून एक परमात्मा आहे. हेही कळायला लागल्यानंतर मग फक्त आणि फक्त तो परमात्मा आहे. आणि त्याच्यानंतर तोही नाही अशी अवस्था येते, ती नथिंगनेस, शून्य. कारण तोही असा आहे की मी आहे पण आणि नाही पण असं म्हणतो. कारण तो काही व्यक्त झालेला नाही, तो फक्त संकल्प आहे परमात्म्याचा. सृष्टी हा संकल्प आहे, त्यामुळे खरंच बघायला गेलं तर तोही नुसता संकल्प मार्गाने प्रकट झालेला आहे. म्हणून तोही नाही, नथिंगनेस, शून्य. शून्य ही शेवटचं सत्य आहे. पण त्या ह्याच्यापर्यंत जाताना आपल्याला स्वानुभव घ्यावे लागतात आणि मग तो सुलभ होतो मार्ग. नुसतं ऐकून किंवा कोणी सांगितलं म्हणून आपण त्याला विश्वास नाही ठेवू शकत. कारण खरं तर म्हणजे, आता गंमत सांगते, आपण हे कितीही वाचलं ना तरी एक ना अनुभव येतो स्वतःचा. आणि तो असा खूप दिव्य अनुभव असतो. म्हणजे माणसात बसून सुद्धा आपल्याला गजबजाट कायम, म्हणजे काय म्हणू शकते मी, हा म्हणजे आपण समजा गर्दीमध्ये आहे आणि तेव्हा त्या सिच्युएशन मध्ये जर तुम्हाला एखादा जबरदस्त पॉवरफुल गायडन्स येणार असेल, तर अक्षरशः म्हणजे खोटं वाटेल पण सगळे आवाज गायब होतात अवतीभोवतीचे. आणि एक भयान शांतता येते. सगळं चालू असतं बरं का, पण आपल्यासाठी काही क्षण तो आवाज पूर्ण बंद होतो. आणि आपल्याला आतून, आपल्याला एक आतून आवाज यायला लागतो. तो आपल्या कानात गुंजत असतो. तो आपल्याला काहीतरी मेसेज देऊन जातो. आणि 1 मिनिटाच्या आत पुन्हा वापस आपला बाहेरचा गोंधळ सुरू होतो. म्हणजे तुम्हाला एक एक्झाम्पलच व्हिज्युअलाइज करायचं म्हटलं तर मी एक रेफरन्स देऊ शकते. जे महाभारत लेटेस्ट झालेलं होतं, ज्याच्यामध्ये तो कृष्ण मध्ये मध्ये येऊन अ, काही ज्ञान देताना दाखवलंय, लेटेस्ट जे महाभारत झालं होतं ते चांगल्या क्वालिटीचं. तर त्याच्यामध्ये त्यांनी असं दाखवलंय की भीष्माला जेव्हा उपदेश करायचा आहे मृत्यूच्या आधीचा, तेव्हा असं 1 सेकंदासाठी सगळं रणांगणामधल्या हालचाली स्टॅच्यू केल्यासारख्या होतात. आणि फक्त कृष्ण आणि भीष्मांचा संवाद आहे. तसंच पुन्हा एकदा त्यांनी दाखवलंय, तसाच सीन येतो जेव्हा कर्णाला उपदेश करायचा असतो. कारण कर्णाचा मृत्यू समोर आलेला असतो आणि कर्णाच्या मृत्यूची वेळ झालेली असते. पण ज्ञान दिल्याशिवाय या दिग्गजांना पाठवायचं नसतं श्रीकृष्णाला. कारण त्यांचं काही व्यर्थ नसतं ना जीवन, ते सुद्धा योगी आहेत. कर्ण काय किंवा भीष्म काय, तर हे नंतर त्यांचे गुरु कृपाचार्य काय, किंवा त्यांचे ज्यांनी शस्त्रविद्या शिकवली ते गुरु. तर त्या सगळ्यांना ते लास्ट मोमेंटला श्रीकृष्ण ज्ञान देतो, अवेअरनेस करवतो, त्यांच्याकडनं क्षमा मागवतो आणि मग त्यांना मुक्त केलेलं आहे. तर ते दाखवतानासाठी जो सीन आहे, त्यांनी असं केलेलं आहे की सगळं 1 सेकंदासाठी त्या संवादासाठी सगळं रणांगण स्थिर होऊन जातं 1 क्षणासाठी. आणि तो संवाद होतो आणि पुन्हा रणांगणात ऍक्शन सुरू होतात, म्हणजे ते मुवमेंट सुरू होतात. आणि मग पुढचा सीन घडतो आणि ती व्यक्तीला मृत्यू प्रदान केलं जातं. तर ऍक्च्युली आपण आता हे शूटिंगचा आणि याचा, कारण ते दाखवणार कसं, तर त्यासाठी हे दाखवलं. पण आपल्याला वाटतं की असं कसं शक्य आहे. म्हणजे आपण जेव्हा सिरियल बघत असतो तेव्हा जर जास्त डोकं लावणारे, विचार करणारे विचारवंत असतात, ते म्हणतात असं कसं शक्य आहे. पण अक्षरशः असंच होतं. म्हणजे हा मी माझा अनुभव सांगतेय की एका क्षणासाठी सगळे आवाज गायब होतात, सगळे बोलत असतात, सगळा शोर चालू असतो, पण एकदम सायलेंट असं कानावर काहीतरी ठेवल्यासारखं होतं. आणि एक प्रचंड आतून एक एक वेगळा आवाज येतो, तो आपल्याशी कम्युनिकेट करतो. आणि पुन्हा तो गोंधळ सगळा, आवाज क्राऊडचा पुन्हा जोराने यायला लागतो. पण झालं, त्याला जो मेसेज द्यायचा येऊन सुप्रीम एनर्जीला, तो मेसेज आपल्याला दिला जातो आणि काम होऊन जातं. अशा पद्धतीचे आपण म्हणू शकतो उच्च कोटीचे अनुभव, याला अनुभूती म्हणतात. आणि हा डायरेक्ट येतो. आणि असं जोपर्यंत आपण ऍक्टिव्ह नाही ना होत ह्याच्यामध्ये, तोपर्यंत हे अनुभव यायला सुरुवात होत नाही.
म्हणजे नुसतं वाचन 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 वाचन, नंतर संस्कृताचा अभ्यास किंवा काय, नुसतं शब्दांमध्ये नाही अडकायचं आपल्याला. आपल्याला अर्थात जायचंय आणि अर्थात न आपल्याला आतमध्ये शिरायचंय. आणि तो अर्थ म्हणजे आपण रोजच्या जीवनात वापरल्यानंतरच आपल्याला कळतो. आणि मग ते कनेक्शन स्ट्रॉंग होतं. म्हणजे श्रीकृष्णाशी डायरेक्ट कनेक्शन आपण या अभ्यासातनं सुद्धा कनेक्ट करू शकतो. हा अगदी मोठा अनुभव मला सुद्धा आहे आणि मी त्या खात्रीने सांगू शकते की प्रत्येकाला येऊ शकतो. त्याच्यासाठी काही विशेष पुण्याई म्हणा किंवा काय सो कॉल्ड जे बोलल्या जातात गोष्टी, त्याचा काही संबंध नाही आहे इथे. बसल्या क्षणी तुम्हाला पाहिजे तेव्हा मुक्ती आणि पाहिजे तेव्हा अंडरस्टँडिंग आणि अनुभव घेऊ शकतो आपण, कुठलाही सामान्य जीव. त्याच्यासाठी काही विशेष असावं लागत नाही. ह्याची मार्गे मग महर्षी आले, साधक ते झाले सिद्धराज. सगळेजण याच मार्गाने पुढे गेले आणि सिद्धराज बनले. म्हणजे काय, ती पोझिशन, ती हायेस्ट लेवलची एम्पावरमेंट त्यांना सुद्धा मिळाली. पावले श्रेष्ठत्व आत्मज्ञ येथे आले ह्याची पंथे म्हणून या. नाठवे ती भूक नाठवे तहान, घडता दर्शन मार्गाचे या. एकदा त्याची गोडी लागली की मग प्रपंचामध्ये तहान भूकही विसरायला होतो. अक्षरशः म्हणजे म्हणजे मग असं नाही आहे की म्हणजे तुम्ही घरात स्वयंपाकच नाही करणार, तुम्ही आपले बसले आकाशाकडे डोळे लावून, असं काहीही होत नाही. शरीर आपलं काम करतं, पण आत्मस्थिती असते ना, ती कुठेतरी एंगेज असते. ती कुठेतरी काम करत असते, ती कुठेतरी अभ्यास करत असते. म्हणजे अगदी आपल्या रोजच्या गोष्टी, आपलं प्रोफेशन, आपलं स्वयंपाक पाणी, जो रोल प्ले आपल्याला दिलेला आहे, फिमेल मेल, जो काही भूमिकेमध्ये आपण आहोत शरीराच्या, ती भूमिका चालू राहते, काम चालू राहतं, पण आतमधनं आतलं कामही चालू राहतं. अशी ती अवस्था असते. आणि ह्या अवस्थेची मजाच खूप वेगळी आहे. आणि त्याच्याने काही घरात वाट वगैरे काही लागत नाही. म्हणजे त्या म्हणजे भीतीच, माणसाला ऍक्च्युली भीतीच आहे, असं झालं तर तसं झालं तर. म्हणजे खूप फनी फनी थॉट्स असतात की बापरे, मध्येच ध्यान लागलं तर, मी कुठे बसले असेल तिथेच ध्यान, असं काहीही होत नाही. हे सगळे वेड्यासारखे विचार आहेत. बरेच कधी कधी लोकांचे असतात ना, हसायला येतं. पण असं काहीही होत नाही. ध्यान बिन काही इतकं सोपं नाही आहे. खूपच उच्च स्थिती आहे ती. पण आपलं काम चालू राहतं, शरीरानं शरीराचं, आत्म्याने आत्म्याचं. आक्रमिता मार्ग रात्र की हा दीन, राहे नाहे भान साधकाते. म्हणजे त्याला मग त्या बाहेरच्या बाह्य जगाशी काहीही त्याचे हे राहत नाही. म्हणजे काय, तर पूर्णपणे भान हरपलं असं होत नाही. पण जो आपण खूप इन्व्हॉल्वमेंट असते ना, मटेरियल इन्व्हॉल्वमेंट, ती नाही राहत. म्हणजे तुम्ही एक लेवलला डिटॅच होता, पण ते हार्मफुल नाहीये. ते खूप बेनिफिशियल अशी डिटॅचमेंट आहे. म्हणजे फार आनंद मिळतो त्यातनं. आणि म्हणजे ह्याला मी आता आणखी हे शब्दात नाही सांगू शकत. ह्याचा अनुभव घेण्याची गोडी काही वेगळीच आहे. चालता पाऊल जेथे जेथे पडे, मोक्षाची उघडे खाण तेथे. आणि आडमार्गे साधक तो गेला, तरी लाभे त्याला स्वर्ग सुख. मग तुम्ही जिथे जाता तिथे तुम्हाला अनुभव येतात. म्हणजे चाहे तुम्ही फॅमिली बरोबर ट्रिपला जा, तुम्ही आणखीन काही प्रोफेशनल वर्क करायला जा किंवा काहीही करा, तुम्हाला रोजच्या पावलांवर चालताना, जीवन चालताना तुम्हाला जो गायडन्स यायचा तो येऊन जातो. तुमच्यावर जी कृपा व्हायची ती होऊन जाते. बाकी जीवन चाललं राहतं. काहीही फरक पडत नाही. म्हणजे मी मागे माझे 2-3 अनुभव सांगितले की गेलो होतो आम्ही काय ते कोणता तो हे, शी नावच विसरले मी. निम करोली बाबांचं ते आश्रम आहे ते. अपर्णाला माहिती आहे, अपर्णा आहे का? कुठला स्पॉट आहे हिमाचल मधला? नैनिताल. नैनिताल, येस. आलमोड आलमोड उत्तराखंड. हा नैनिताल, नैनितालमध्ये, हा हिमाचल नाही, उत्तराखंड. नैनितालला फिरायला गेलो. पण तिथे नेमकरोली बाबांची जी काही भेट, कृपा, जे काय व्हायचं होतं दर्शन, ते होऊन गेलं. पण त्याच्याने आमचं लाईफ नाही डिस्टर्ब झालं. आणि म्हणून इथे त्यांनी तशा टाईपचं म्हणायचंय त्यांना की चालता पाऊलं जेथे जेथे पडे, मोक्षाची उघडे खाणं तेथे. तुम्ही फॅमिली बरोबर जा किंवा कुठेही जा,
तुम्हाला बरोबर तिथे काहीतरी येतं, कोणतरी भेटून जातं, तुम्ही तिथे 2 मिनिटासाठी जाता. बस दुसरं काय पाहिजे? कृपा करायला, दर्शन व्हायला एक क्षणही नाही लागत. त्यासाठी काही मग मग नाही हा ते काही ते त्या अमुक ठिकाणी आम्ही जाणारच नाही का तर तिथे मंदिर आहे असे काही लोक असं पण करतात की नाही आमची मजे करायची ट्रिप आहे. मग ठीक आहे बाबा, त्यांना त्यांच्या पद्धतीनं जगू द्यावं. पण असं खरं तर अडवण्याचं अडकण्याची काहीही गरज नाही. आनंद घेता घेता परिवारात राहता राहताच कृपा होऊन जाते. कोणालाही पत्ता लागत नाही बरोबरच्या लोकांना. अगदी आपल्या परिवाराला सुद्धा ओपन करून सांगितलं, शेअर केलं तर कळतं की घडलं काय होतं ते. नाहीतर खरंच काही कळत नाही बरोबरच्या लोकांना काय झालं आणि काय नाही. ज्यांना अनुभव घ्यायचा, ज्या सोलला माहिती त्यालाच माहिती, अशी अक्षरशः अवस्था होते. आणि अगदी हेच इथे शब्दांमध्ये मांडलेलं आहे की चालता पाऊलं जेथे जेथे पडे मोक्षाची उघडे खाणं तेथे, आणि आडमार्गे साधक तो गेला तरी लाभे त्याला स्वर्ग सुख. पूर्वेची या मार्गे पश्चिमेचा तट गाठावा उलट पंथ ऐसा. एक आहे की कुठेतरी म्हणजे माझ्यासाठी तरी असा हा झाला. प्रत्येकाला तो अनुभव येईलच असं नाही. आता एक असतं की का तो स्ट्रगल वाटतो, कारण सगळेजण तोंड करून चाललेत पूर्वेला. पण जेव्हा तुम्ही स्पिरिच्युअल पाथवर येता तेव्हा तुमची बोट एक्झॅक्टली उलटी पडते. म्हणजे ज्या दिशेने नदीचा ओघ आहे, म्हणजे समाज ज्या दिशेने चाललाय, रोजचं रुटीन, किटी पार्टीज, मजे, ट्रिप, लग्न कार्य, हा इकडनं तिकडे पूर्वेकडून पश्चिमेकडे जाणारा नदीचा मार्ग आहे, जी सगळी दुनिया चालते. पण जेव्हा तुम्ही उलट चालायला लागता, बोट तुमची उलटी पडते, तो म्हणला जातो स्पिरिच्युअल पाथ. कारण मग तुमचा थॉट प्रोसेस चेंज होतो, थोडासा बघण्याचा दृष्टिकोन बदलतो, माणसांकडे बघायचा दृष्टिकोन बदलतो, आणि म्हणून तो जर्नी उलटा असल्यासारखा वाटायला लागतो. कारण का आपला सरळच असतो, पण लोकांमुळे तो फील येतो तसा की अरे हे काहीतरी आपण ॲबनॉर्मल करतोय की काय. मला असे अनुभव खूप आलेले आहेत की असं ना गेल्यानंतर विचित्र पद्धतीने, माहिती नाही मला हा आजही येतो अनुभव, काय प्रॉब्लेम आहे मला अजूनही नाही कळलेलं. पण मी जेव्हा मिक्सअप होते बायकांमध्ये, लेडीज मध्ये, ते काहीतरी बघत असतात आपल्याला. मला असं वाटतं की काही लागलंय वगैरे का काय चेहऱ्याला किंवा काय, किंवा काही काहीतरी चुकीचं झालंय का, असं अशी वेगळीच काहीतरी नजर असते. मला त्याचा अर्थ नाही कळला, माहिती नाही, मे बी कोणी सांगू शकेल. पण काहीतरी असं वाटतं की आपण आपण काय दुसऱ्या ग्रहावर न उतरलेलो आहोत की काय आहोत. असं विचित्र नजरेत विचित्रपणा का फील होतो ते माहिती नाही, पण त्याच्यावरनं मला असं वाटतं की ह्या असाच काहीतरी तो संबंध असावा की पूर्वेची या मार्गे पश्चिमेचा तट गाठावा उलट पंथ ऐसा. असंच काहीतरी होत असावं असं मी गेस करते. निश्चळपणेची चालणे येथीचे देखे असे साचे विलक्षण, जाण येणे मार्गे जयास्थानी जावे ते तो स्थान व्हावे आपणची. थोरवी ही ऐसी किती सांगू आता स्वभावे तू पार्था जाणशील. किती वर्णन करून सांगू, ही स्थिती अशी असते तशी असते तशी असते. पहिला तर अनुभव घेतला पाहिजे, आणि त्याचं किती वर्णन किती करावं ते कमीच आहे. खरं सांगायचं तर अनुभव हा सगळ्यात मोठा आहे. पार्थ म्हणे तेव्हा कृपानिधे देवा, तेची मग केव्हा जाणे नमी. उत्कंठा सागरी बुडालो मी येथे, कान काढा मातेवरी तुम्ही. तव तया ऐसे बोलती श्रीकृष्ण, काय हे भाषण उच्छृंखल. आम्ही स्वेच्छेनेच सांगत असो साच, वरी तूही तेच विचारिसी. आम्ही तर सांगतोच आहे, आणि तू पुन्हा तेच प्रश्न विचारतोय की काय म्हणजे बोलावं तुला. तो म्हणतोय मला उत्कंठा लागली मला सांगा, तर ते म्हणतात मी सांगतोच आहे. शुचौ देशे प्रतिष्ठाप्य स्थिर मासन मात्मनः, नात्युच्छ्रितम नाति नीचम चैलाजिन कुशोत्तरम. तरी पार्थ आता ऐक सविस्तर, सांगतो साचार योग मार्ग. परी अभ्यासोनी घ्यावा अनुभव, तरीच ते सर्व सार्थ होय. पुन्हा पुन्हा ते सांगतायत अनुभव घ्या. अभ्यास तेव्हाच पूर्ण होईल जेव्हा अनुभव घ्याल.
प्रत्येक ओवीला आपल्या लाईफमध्ये वापरणं खूप आवश्यक आहे. तेव्हा तो ऍब्सॉर्ब झाली, ती भगवद्गीता, ती ज्ञानेश्वरी हे खरं होईल. ती कोळून प्यायली पाहिजे. नुसती शब्दांमध्ये पाठ असण्यात काहीच अर्थ नाहीये. माझं तरी स्पष्ट मत आहे. ह्याची लागी तैसे सुयोग्य बरवे लागेल पहावे स्थान एक. मनशांतीसाठी घालिता आसन नुठावे जेथून ऐसे वाटे. देखोनी जे वाढे वैराग्य द्विगुणे जे का संत जने बसविले. जेथे संतोषासी लाभते सहाय्य जेथे मनोधैर्य उल्हासते. जेथे अनायासे घडे योगाभ्यास लाधे साधकास स्वानुभूती. ऐसी रम्यतेची थोरवी साचार असे निरंतर जयास्थानी. आता स्थान कसं निवडायचंय ह्याचं थोडंफार वर्णन इथे केलेलं आहे की तुम्ही कुठे बसणार, साधनेला तुम्ही कुठे बसणार. योग मार्गाची साधना करायला किंवा अशी एखादी घरातली जागा निवडावी की सारखं कोणीतरी आपल्याकडे असं बघणार नाही की आता इथून कधी उठते किंवा कधी हा मनुष्य उठतो. अशी जागा निवडली पाहिजे जिथे कोणाचाही आपण आधेमध्ये येणार नाही. असं स्थान जिथे शांतता असेल आणि जिथे आपण काहीतरी काही क्षण शांतपणे करू शकतो. मनशांतीसाठी घालिता आसन नुठावे जेथून ऐसे वाटे. कधी कधी आपण मध्येच बसलो या जाणीवेनी माणसाला उठून जावं वाटतं. कधी कधी दुसरा काहीतरी प्रॉब्लेम असतो. खिडकी म्हणजे इवन जास्त प्रकाश खिडकीच्या अगदी समोर ते सुद्धा डिस्टर्बन्स देतं. एकदम लख्ख प्रकाश. तर थोडीशी अशी साईडची जागा हवी जी शांत आहे. जिथे डिरेक्शन पण म्हणजे दिशा पण बरोबर येतात बसल्यानंतरच्या. जिथे बसल्यानंतर आतमध्ये आपण कॉन्सन्ट्रेट करू शकतो. ह्या सगळ्या गोष्टी तिथे लागू होतात. जेथे संतोषासी लाभते सहाय्य जेथे मनोधैर्य उल्हासते. बघा घराच्या रूम्स असतात. आपण ज्या घरात राहतो अगदी जर ऑब्झर्व केलं तर प्रत्येक जागेच्या ठिकाणी बसून वेगळी फिलिंग येते. आपण ड्रॉइंग रूम मध्ये पर्टिक्युलर एरियात बसू तिथे एक वेगळी एनर्जी फील होते. बेडरूम मध्ये बसू तर ती वेगळी एनर्जी असते. किचन डायनिंग एरियात बसू तर तिथे वेगळी एनर्जी असते. मंदिर असेल आपल्याकडे तर तिथे वेगळी एनर्जी असते. तर त्यामुळे एनर्जी ओळखता आली पाहिजे. म्हणजे ड्रॉइंग रूम मध्ये जर खूप टीव्ही वगैरे बघितला जात असेल तर तिथे खूप ग्रॉस एनर्जी असते. तिथे कोणाचं कॉन्सन्ट्रेशन नाही होऊ शकणार. बेडरूम मध्ये मनुष्य झोपायला जातो, व्यवहार करतात, तर तिथे तसल्या एनर्जीज असतात. किंवा झोपताना सुद्धा विचार, आता ते डिपेंड करतं. म्हणजे माणूस कसा असेल ना तसा तशी एनर्जी त्या खोलीत असते. फार म्हणजे म्हणून कुठेतरी आपण ना वेगळे दिसायला, उठायला, बोलायला आता मगाशी जसं मी म्हणलं की आपण काही ऍबनॉर्मल आहोत का असं फिलिंग येते. कदाचित आपल्या वागण्या बोलण्याच्या प्रकारात त्या सगळ्या रिफ्लेक्ट होत असाव्यात. जेव्हा हे सगळं कळायला लागतं ना म्हणजे एनर्जीचा प्रेझेन्स जाणवायला लागतो तेव्हा फार. आणि हे कधी होतं जेवढं सूक्ष्म तुमचं म्हणजे इतकं स्टेबल आतमध्ये जेव्हा विचार 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 सगळे शांत व्हायला लागतात तेव्हा त्या एनर्जीज कळायला लागतात. आणि जेव्हा ध्यानाला बसतो तेव्हा तिथे जाणवू शकतो. म्हणजे चेक करायचं असेल तर रोज वेगळ्या वेगळ्या कॉर्नर मध्ये बसा ट्रायलला. तिथे बसून बघितलं, तिथे बसून बघितलं, आपल्यालाच कळेल. एका ठिकाणी बसलं तर आपल्याला काहीतरी विचारच येतील, माणसंच दिसतील, जुनं काहीतरी आठवेल. दुसरीकडे बसलं तर मनच नाचत राहील. तिसरीकडे बसलो तर निगेटिव्ह थॉट्सच येतील. म्हणजे ती जागा आपल्याला सांगते की ती कसली आहे, तिथे कसली एनर्जी आहे. हे एक एक्सपेरिमेंट आहे, डेफिनेटली करून बघा. आणि त्याप्रमाणे तुम्हाला ती जागा निवडावी लागते जिथून उठावं नाही वाटणार, जिथे शांत वाटेल, जिथे बसावं वाटेल, अजून थोडा वेळ बसावं वाटेल, अशी जागा निवडावी. देखोनी जे वाढे वैराग्य द्विगुणे जे का संत जने वसविले. म्हणजे काय, वैराग्य द्विगुणित होण्यासाठी काय लागेल तर नाचरेपणा मनाचा कमी व्हावा लागेल. विचारांची नाचानाच थांबली पाहिजे. जुन्यामध्ये डुबक्या मारणं थांबलं पाहिजे बुद्धीचं. तर ते सगळं जेव्हा थांबेल ना तर तशी जागा निवडावी लागते. कधी कधी बेडरूम्स मधनं चांगली एनर्जी नसते, ग्रॉस एनर्जी असते. म्हणजे काय, जर एखादा माणूस रात्री झोपताना चिंताच करत असेल
उद्याचं काय, परवाचं काय, मागचं काय, पुढचं काय. तर ती एनर्जी तशी. जरुरी नाही कुठलेही शारीरिक व्यवहारच करायला पाहिजेत. माणूस जो राहतो, माणूस अक्षरशः मी सांगते, मी फार मायन्यूटली एनर्जीवर बोलत असते. ह्याचं कारण असं, खूप जास्त त्याचा ना अनुभव आलेला आहे. नुसतं आपण म्हणतो खातो काय मनुष्य तशी एनर्जी बनते असं आपल्याला सांगितलं जातं, म्हणून शुद्ध विचारांनी अन्न बनवलं पाहिजे. पण एवढंच नाहीये. आपण 24 तास काय पद्धतीचे विचार करतो, आपली वृत्ती कशी आहे, दुसऱ्याचं एखाद्याचं काही बघून आपल्या मनात काय रिफ्लेक्शन्स येतात, काय आपण प्रोजेक्ट करतो, हे सगळं सगळं ओव्हरऑल मन मन विचार स्वभाव कसा आहे, कितपत शुद्धी आहे या सगळ्यामध्ये, त्याच्यावर आपली एनर्जी फील्ड डिपेंड करते. म्हणजे आपला ऑरा, आणि तो ऑरा जे प्रोजेक्ट करत असतो ते क्लाउड्स बनून त्या खोलीमध्ये राहतात. आणि म्हणून एखाद्या रूम मध्ये जाऊन पर्टिक्युलर एनर्जी फील होते. आणि म्हणून मंदिरामध्ये गेल्यावर आपल्याला चांगलं का वाटतं, गाभाऱ्यात गेल्यावर तिथे दिवा लागत असतो, आरती होत असते, परमात्म्याची मूर्ती तिथे असते, लोक येऊन नमस्कार करून जात असतात. तर तिथे ती एनर्जी वेगळीच असते. एक क्षणात ध्यान लागेल तिथे. कुठल्याही मंदिराच्या गाभाऱ्यात, गाभाऱ्याची बात करते मी, बाहेरच्या हॉलची नाही. तिथे तर मग भयंकर एनर्जी असते. पण आतमध्ये गाभाऱ्यामध्ये एक वेगळंच डिव्हाइन एनर्जीची प्रेझेन्स जाणवते. तर तसं आपलं घर त्या पद्धतीनं बनवलं पाहिजे. सतत टीव्ही चालू असेल, न्यूज ऐकत असतील, तर न्यूजची भयंकर ग्रॉस एनर्जी आहे, भयंकर हेवी एनर्जी आहे न्यूज मध्ये, डर्टी एनर्जी आहे. तर ते न्यूज जर खूप चालत असतील घरात, किंवा लोक चर्चा पण करत असतील, काँग्रेसनी असं केलं, अमक्यानी तसं केलं, संघानी असं केलं, ते सगळ्या एनर्जीज तिथे आपण बंबार्डिंग करत असतो आपल्या आपल्या सभोवताली. तर ह्या सगळ्याचा विचार करणं, आणि म्हणून उलटी बोट घातल्यासारखं होतं. आता मी काय बोलले इतका वेळ, ते कदाचित पटलं नसेल, तर आता पटेल मी काय बोलत होते, काय 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 थॉट होता तो, आणि काय सांगायचं सांगावं वाटत होतं मला. आणि ह्यासाठी आपली बोट उलटी टाकली जाते, प्रवाहाच्या उलट दिशेने आपण आपली नाव नेत असतो जेव्हा स्पिरिच्युअलिटी मध्ये येतो. कारण आपल्याला हर एका छोटी मध्ये गोष्टीमध्ये आपल्याला प्रॉब्लेम्स दिसायला लागतात, आणि मग आपण त्याला ठीक करायला जातो. आपण जगाच्या रहाटीप्रमाणे चालत असतो तेव्हा ते आपण फ्लोच्या डायरेक्शननी चालत असतो. जेव्हा आपण त्याला करेक्ट करायच्या मार्गाने चालतो तेव्हा आपली बोट प्रवाहाच्या उलट दिशेने आपण वळवायला सुरू करतो. आणि अध्यात्माची एकदा बोट वळवायला लागला माणूस की ती बरोबर उलट दिशेनेच पडते. कारण आपल्याला विकनेसेस कळतात, प्रॉब्लेम्स कळतात. पटकन एखादा माणूस आपण एखाद्याला काही शेअर करावं, नाही हे असं होणारच नाही, अरे कशाला बोलतोय, कशाला इंटेन्शन्स क्रिएट करताय, अमुक होणारच नाही, मला ना फार कठीण जाईल, मला हे अवघड वाटतंय. ह्याचा अर्थ आपण ते अवघड व्हावं अशी इंटेन्शन्स, आपण त्या एनर्जीज, आपण ते सगळं प्रोजेक्ट करतोय. माझा आवाज येत नाहीये का? येतोय ना? ये- हा येतोय, मला तरी येतोय. हा, नाही हिचा काहीतरी मेसेज आला की लिंक मध्ये हो, प्रॉब्लेम. असं वाटत. मध्येच जे ना मीटिंग हे झाली होती, सस्पेंड झाली होती बहुतेक. अच्छा, तू, हा मी तेच म्हणलं, आता तर तुला पाहिलं मी. हा, हा, नाही, मी माझा आणि बहुतेक वृषाली दोघींचंही तसं झालं, आता ती परत आलेली दिसते. ओके ओके, ठीक आहे. हा, तसं तर लिंक मध्ये काही प्रॉब्लेम नाही आपल्या. बरं, काही मिस झालंय का हा, मग? 5 मिनिटं तरी मधलं हा, मिस 5 मिनिटं. बापरे, बरंच पाच बोलले मिनिटं मग मी त्याच्यात. कुठपर्यंत ऐकलं ते सांगा मग. हॅलो वैशाली, हा, हॅलो. कुठपर्यंत ऐकलं तेवढं सांग मग, म्हणजे जर मला रिपीट करता आलं, कारण मी तर ओघातच हो, बोलते पण तरी. मी ते कुठे कुठे बसायचं इथपर्यंतची चर्चा ऐकली होती. ओके कशा ओके. स्थानी बसावं. हा, हा, नाही तर म्हणजे मला असं म्हणायचं आहे की जागा, बेडरूम्स आपल्या,
घरातला प्रत्येक कॉर्नर, प्रत्येक जागा, प्रत्येक रूम मध्ये वेगळी वेगळी एनर्जी असते असं मी सांगत होते. कारण तिथे बसून काय ऍक्टिव्हिटीज केल्या जातात, ते ऍक्टिव्हिटीज करणारी माणसांचा ऑरा काय बोलतो, ते माणसांचे विचार, बुद्धी, ज्ञान, कृती, थॉट, स्पीच अँड ऍक्शन, या तीन मधनं ती व्यक्ती काय करत असतात त्या रूम मध्ये राहताना, फिरताना, घरातल्या व्यक्ती, तशी तशी एनर्जी घराच्या एक एक पार्ट मध्ये, एक एक रूम मध्ये असते. आणि ती कधी कळते? जेव्हा आपण 2 मिनिटं तिथे 10 मिनिटं ध्यानाला बसतो. डोळे बंद करून गेल्यानंतर, बसल्यानंतर तिथे जी एनर्जी तुम्हाला टॅप करते, ती एनर्जी तिथे असते. मग एक प्रत्येक ठिकाणी बसून बघायचं, एक्सपिरियन्स घ्यायचा की कुठे बसून शांतता मिळते. कदाचित मंदिर ही जागा बेस्ट सुटेबल असेल, पण जरुरी नाही प्रत्येकाच्या घरात मंदिर ही वेगळी खोली असेल. कारण बऱ्याच आपल्या महाराष्ट्रामध्ये मंदिर हे भिंतीला टांगलेलं असतं, ते असं खाली नसतं की तिथे बसून देवाशी संवाद साधता यावा आपल्याला, असं होत नाही कारण जागेची कमी असल्यामुळे. तर त्यामुळे ती जागा शोधावी लागेल असं त्यांनी सांगितलं इथे, की जागा शोधा जिथे नीट स्थान, आसन घालून उठावं वाटणार नाही काही क्षण, इतकी शांतता असेल. देखोनी जे वाढे वैराग्य द्विगुणे, जे का संत जने वसविले. ज्या इतक्या संतांनी जो मार्गावर चालून जो वैराग्याचा हे निर्माण केलेला आहे पंथ, तो द्विगुणित आपला पण झाला पाहिजे. की आपलं नाचरेपण, वैराग्य म्हणजे काय, आपल्याला वैराग्याची कॉन्सेप्ट कधीही चुकीची घ्यायची नाही. वैराग्य म्हणजे काही आपल्याला मीरेसारखं हे करून सोडून जग जायचं नाहीये, किंवा संन्यासासारखं वैराग घेऊन जायचं नाहीये. वैरागी मन म्हणजे शांतपणा येणं, नाचरेपणा कमी होणं, हे वैराग्य आहे. बेसिक आयडिया देते मी. त्याचे खूप अर्थ आहेत वेगळ्या वेगळ्या लेवलवर, पण बेसिक कॉन्सेप्ट समजून घ्यायचा असेल तर वैराग्य म्हणजे नाचरेपणा कमी होऊन स्टॅबिलिटी येणं, स्टेबल होणं माइंड. जेथे संतोषासी लाभते सहाय्य, जेथे मनोधैर्य उल्हासते. आता साधना करायची म्हणजे साधा जप किंवा माळ किंवा काही म्हणा तुम्ही, 2 मिनिटं शांत बसायचं, त्याच्यासाठी सुद्धा आनंद हृदयामध्ये आणि मनोधैर्य, विल पॉवर, पॉवरची फार आवश्यकता आहे स्पिरिच्युअलिटी मध्ये, जीवनात जगताना. पॉवर, लव, हे सगळे आस्पेक्ट्स आहेत, हे सगळे आवश्यक आहेत. जेथे मनोधैर्य उल्हासते, तुम्हाला स्पिरिच्युअल पाथवर चालताना सुद्धा धैर्य पाहिजे आतमध्ये. आपण आपल्याला स्वतःला, आपल्या स्वतःच्या आत्म्याच्या उद्धारासाठी आपल्याला फाईट करणं माहिती पाहिजे. आपल्याला प्रपंचात असलो तरी स्वतःसाठी उभं राहणं माणसाला माहिती असलं पाहिजे. आणि म्हणून ती मनोधैर्य म्हटलं आहे. आणि जे उल्हासत म्हणजे चांगल्या पद्धतीनं ते आणखीन उजाळून निघतं. जर आपण प्रपंचात राहून आपण कारण देत राहू की ही असं होतं, ते असं होतं, माणसं अशी होती, परिस्थिती अशी होती, सिच्युएशन अशी होती, घटना अशा घडल्या, लहानपण असं गेलं, तरुण पण असं गेलं, मग आता मध्य वय असं आहे, पुढे असं असणार आहे, हे सगळे एक्सक्युजेस आहेत. कारण आपण आत्म्याचं ऐकत नाहीये. आपल्याला जर कुठून गायडन्स येत असतील तर आपण ते बारकाईनं ओळखले पाहिजेत. की एखादा गायडन्स अगेन अँड अगेन, अगेन अँड अगेन रिपीटेडली येत असेल, होतं असं, सूचना येत राहतात, पण आपण मनुष्य त्याच्याकडे दुर्लक्ष करतो. आणि म्हणतात ना की संधी एकदाच दार ठोठावते, पुन्हा पुन्हा जर येत असेल तर आपण त्याचा रिस्पेक्ट केला पाहिजे. प्रत्येकाच्या नशिबामध्ये, जीवनामध्ये संधी पुन्हा पुन्हा चालून येत नाही. तर ती संधी ओळखता आली पाहिजे आणि त्याच्यासाठी विवेक लागतो. आणि म्हणून इथे अशा सिच्युएशन मध्ये जर कारण सांगत असेल तर ते पोपटाचं उदाहरण दरवेळेस विचार करून बघावं की मीच सगळ्या काठ्या धरून बसलो आहे. नातलगांच्या, परिस्थितीच्या, आमक्याच्या डमक्याच्या, सगळ्या हे मी हातात धरून ठेवले आहेत. माझ्या आत्म्याच्या उद्धारासाठी मी काही क्षण निश्चित काढू शकते. तेव्हा आपण न्याय केला स्वतःबरोबर, नाहीतर अन्यायातच जगत असतो मनुष्य. अशी अवस्था आहे माणसाची. खूप एक्सक्युजेस देतात, मला तर खूप हसायला येतं. म्हणजे आता मी इथे प्राणिक हिलिंगचं हे आहे, तर हिलिंग, प्राणिक हिलिंग पण एक डिफरंट मोडॅलिटी आहे. मी थोडीशी इन्फॉर्मेशन, म्हणजे मी नाही इन्फॉर्मेशन नाही देते, पण जस्ट एक सांगतेय की ते काही असं
फक्त हिलिंग मोडॅलिटी नाहीये, ते स्पिरिच्युअल आपल्याला कॉन्फिडन्स वगैरे बऱ्याच गोष्टी खूप मिळतात. पण आता जेव्हा आपण सांगतो तर तेव्हा म्हणजे माझ्या इथे आता आहे, म्हणजे आता कालच एका चष्म्याचं दुकान आहे, त्या व्यक्तीशी योगायोगाने हे झालं, तर त्यांच्या वाईफला करायचं होतं. पण पण त्यांनी पहिल्यांदा सांगितलं की आम्ही गावाला जाणार आहे. मग सांगितलं की बायकोची पाठच दुखते. तर मला खूप हसायला आलं. मी म्हणलं एक्सक्युजेस नका देऊ, काही प्रॉब्लेम नाहीये, मी काही जबरदस्ती केली नाहीये, तुमचा फोन आला होता म्हणून मी मेसेज टाकलेला आहे. तर खूप एक्सक्युजेस 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 खूप देत राहतात लोक. पण म्हणजे मला वाटतं की अरे, आपल्याकडे काहीतरी आलंय, आपण ते घ्यायला पाहिजे. मी हे काय बेसिसवर बोलते, कारण मला जेव्हा जेव्हा त्या गोष्टी आल्या ना, विवेकावर बसून आरूढ होऊन मी अक्षरशः पाहिलं, ह्याच्यात पहिले तर फॅमिलीचं नुकसान आहे का? नाही. माझं काही नुकसान आहे का पर्सनल लेवलवर? नाही. नॉलेज वाढणार आहे? हो. मग हे शिकल्याने आपण चुकीचं कर्म करायला जाणार आहोत का? नाही. असं करत करत मी बऱ्याच गोष्टी शिकत आले. पण अल्टिमेटली मी जेव्हा मागे वळून बघते आता, तर माझ्या लक्षात येत आहे की हे शिकण्याने माझा आत्मा प्रगल्भ होतोय. माणूस म्हणून माझ्या डायमेन्शन्स नॉलेजच्या खूप वाढतायत. आई म्हणून मी चांगल्या पद्धतीनं चाइल्डला टीचिंग्स देऊ शकते, तिला सांभाळू शकते. बायको म्हणून उत्तम साथ देऊ शकते. कारण का? तर ह्या ज्ञानात, हे ज्ञान आहे ना, अज्ञान नाही आहे. त्यामुळे ज्ञानाची ताकद फार वेगळी असते. मग तुम्ही कुठला कोर्स, म्हणजे इव्हन एज्युकेशन घे, म्हणजे स्पिरिच्युअलिटी बाजूला ठेवू आपण, पण आपण अकॅडमिकल पण प्रोग्रेस जेव्हा करतो, डिग्री ग्रॅज्युएशन केल्यानंतर मास्टर्स करतो, मास्टर्स केल्यानंतर पीएचडी करतो, पोस्ट डॉक करतो, तर ह्या सगळ्या यातनं अल्टिमेटली आपण ग्रो करत असतो. आपला सोल खूप वरच्या लेवलचे टीचिंग्स लर्न करत असतो, एम्पॉवरमेंट होत असते आपली. तर हे खूप आवश्यक आहे. आपण जर घाबरून बसलो तर ना आपल्याला ते शक्य नाही आहे. त्यामुळे शिकण्याची हे ना कायम आपण जागी ठेवली पाहिजे. आपण शिकलं पाहिजे. आपण ज्ञान संपादन केलं पाहिजे. ज्ञान कधीही वाया जात नाही. कुठलंही ज्ञान असू दे, शालेय अभ्यासाचं ज्ञान असू दे, स्पिरिच्युअल असू दे, बिझनेसचं असू दे, कुठलंही असू दे, ज्ञान कधीही वाया जात नाही. ऐसी रम्यतेची थोरवी साचार, असे निरंतर जयास्थानी. जेथे अनायासे घडे योगाभ्यास, लाधे साधकास स्वानुभूती. उत्तम आसन, जिथून शांतपणा असेल, उठावं नाही वाटणार अशी जागा. जिथे वैराग्य द्विगुणित होईल, म्हणजे शांतपणा वाढेल आणि चंचलता कमी होईल अशी जागा. जिथे आनंदाची उत्पत्ती होईल आणि धैर्य वाढेल. उल्हासते म्हणजे वाढीस लागेल आपलं मनोधैर्य, कॉन्फिडन्स, इनर स्ट्रेंथ, इनर पॉवर. जेथे अनायासे घडे योगाभ्यास, आणि अशा जागेवर बसून तिथे योगाभ्यास उत्तमरित्या, कारण हे सगळं पहिलं साधल्यानंतर अभ्यास नक्कीच होऊ शकतो. लाधे साधकाचं स्वानुभूती, आणि मग अशा अभ्यासातनं एका जागेवर, एका टाइमला, एका आसनावर अशा पद्धतीनं आपण सर्व गोष्टी साधून जेव्हा आपण साधना करतो, किंवा एका अभ्यास जरी केला, आपण अभ्यासाला मुलांना म्हणतो ना, अरे एका जागी बस, एका टेबलावर बस, एका जागेवर बस, एका वेळेला बस, तेव्हा तर तुझं कॉन्सन्ट्रेशन होईल ना, असं आपण मुलांना पण सांगतो. कधी बेडवरच बसला, कधी जमिनीवरच बसला, कधी टेबलवरच बसला, कधी कुठे दरवाजातच बसला, कधी सोफ्यावरच बसला. आपण मुलांना सुद्धा ओरडतो की एका, म्हणून स्टडी टेबलची कॉन्सेप्ट आहे की स्टडी टेबल हवं. घरातल्या प्रत्येक व्यक्तीसाठी एक स्टडी टेबल हवं. आज माझं वैयक्तिक मत सांगते, जे मी अप्लाय केलेलं आहे. घरात प्रत्येकाला स्टडी टेबल पाहिजे, तिथे जिथे बसून खुर्चीत मनुष्य सर्व प्रकारचा स्टडी करू शकेल. अगदी ऑफिसचं काम करायचं, फोन करायचे तरी त्या खुर्चीतच अभ्यास करायचं. कारण ती जे खुर्ची असते आणि ते जे टेबल असतं ना, तिथे एक एनर्जी सतत काम केल्याने आपण जनरेट करत असतो, जी मगासपासून मी सारखं सांगते की विचार काय करतो. तर माझ मा प्रत्येकाचं एक टेबल हवं, प्रत्येक माणसाचं, किंवा एक फिक्स जागा हवी, खुर्ची हवी, किंवा एक वस्तू अशा, म्हणजे खरं तर हे म्हणजे दुसऱ्या अँगलनी बघायला गेलं तर आपण म्हणतो की घरात सगळ्यांचं सगळं ठीक आहे,
मी खूप थोडेसे वेगळे विचार यातनं मांडत राहते, कारण बऱ्याच गोष्टी आहेत ज्याची जळमट आपण कमी करणं खूप आवश्यक आहे, कॉन्सेप्ट चेंज करणं खूप आवश्यक आहे. घरात सगळ्यांचं सगळं मान्य आहे, सगळ्यांचं सगळंच असतं, पण तरीही जो मनुष्य ज्या इथे बसतो त्याची ती एनर्जी तिथे असते. म्हणून कुठली खुर्ची घेतली, बसला त्याच्यावर. एक्सपेरिमेंट करून बघायचं. व्हॅलिडेशन महत्वाचं आहे. व्हॅलिडेट करून बघायचं की एखादा मनुष्य बसतो. मी हे अनुभव घेतलाय, म्हणजे जर माझा नवरा बसतो, ती चेअर जर मी घेऊन बसले, तर माझं कॉन्सन्ट्रेशन काही, तर तो त्याचा पद्धतीच वेगळा काम आहे, माझं काहीतरी वेगळी तरीका आहे, तर तो त्या पद्धतीनं माझं त्या दिवशी काम होणार नाही, काहीतरी वेगळंच घडेल. किंवा माझी मुलगी मला सांगते की आई, तुझ्या इथे टेबलवर बसून अभ्यास केला तर खूप एकदम जबरदस्त कॉन्सन्ट्रेशन होतं. मग तिथे ती बसून काहीतरी गाणंच गुणगुणेल, हे गुणगुणेल, ते गुणगुणेल, असं. म्हणजे ते चुकीचं नाही आहे, पण मी सांगते वयानुसार प्रत्येकाच्या ऍक्टिव्हिटीज वेगळ्या असतात. मला हे सांगायचं आहे की प्रत्येक व्यक्तीची एनर्जी असते आणि ती एनर्जी तिथे सोडत असतो आपण, जिथे आपण जास्त वेळ राहत असतो, बसत असतो, उठत असतो, त्या खोलीमध्ये, त्याच्यामध्ये. या सगळ्याचा अभ्यास वाढला पाहिजे आपल्याला, तेव्हाच आपले प्रॉब्लेम्स कमी होतील. कारण आपण आता इथे अभ्यासाला एकत्र आलोय, याचा अर्थ आपलं एम एकच आहे, पंथ एक आहे, मागे पुढेचा सवाल नाही आहे, मी त्याला मानत नाही काही. पण प्रश्न हा आहे की आपण जर सगळे एकाच मार्गाने चाललोय, तर त्याच्यासाठी आवश्यक, काय म्हणतो आपण, एन्व्हायरमेंट आपल्याला घरातही मिळालं पाहिजे. आणि ते कसं मिळवायचं, त्याच्यासाठीचे या टिप्स आहेत की ह्या पॉइंट ऑफ व्ह्यूनी जर तुम्ही ऑब्झर्वेशन सुरू केलं, तर इमिजिएट तुम्हाला अनुभव येतील की अरे हो, खरंच मी इथे बसलं तर अमुक होतं, तिथे बसलं तर तमुक होतं, ह्या खुर्चीत बसलं ते होतं. बात ह्याची नाही आहे की हे तुझं माझं, बात ह्याची नाहीच आहे. प्रश्न चाललाय एनर्जीचा, आणि प्रश्न चाललाय आपण कुठे बसतो त्याचा. आणि जर चांगलं काम करायचं असेल, चांगला रिझल्ट हवा असेल, तर आपल्याला या गोष्टी फॉलो कराव्या लागतात. जर पेंटिंग करायचं असेल, तर मी एका पर्टिक्युलर टाइम, प्लेस, माझी जागा, माझं आसन, माझं सगळं एकच असतं, ते तिथून हलत नाही. हे कॉलेजला असल्यापासून फॉलो करते आणि मला त्याचे अनुभव आलेले आहेत. आणि म्हणून मी हे अधिकाराने सांगू शकते की या गोष्टींना फार महत्व आहे. पाहे पाखांडी जो, तयाचेही मन, पाहुनी ते स्थान वेद घेई. आणि म्हणून एखादा, मगाशीच मी म्हंटल, पाखांडी नाही, पण आता मी माझा मुलीचा अनुभव दिला. ती जेव्हा इथे येऊन टेबलवर अभ्यास करते, तेव्हा ती म्हणते, आई अगं वेगळंच, म्हणजे मला कळलंच नाही वेळ कधी निघून गेला. कारण माझं एक क्लासेस चालू आहे, बुक स्टडी, माझा अभ्यास, माझं स्टडी चालू असतो, तो मी या चेअर मध्ये बसून करते. तर अशा वेळेला जेव्हा चुकीची लोक आपल्या घरात येतात आणि त्यांनी घरात, अरे खूप छान वाटतंय तुमच्या घरात येऊन, खूप आनंदी वाटतंय, जावं नाही वाटत आहे, असे असे लोक पटकन एक स्पॉन्टॅनियसली एक सेंटेन्स निघून जातं. कारण आपल्या घरामध्ये तशी एनर्जी असते, त्या एनर्जीज तिथे वास करतात. आणि म्हणून त्यांनी म्हटलंय, पाहे पाखांडी जो, तयाचेही मन, पाहोनी ते स्थान वेद घेई. म्हणजे त्यांनाही वाटेल, अरे या खुर्चीत जरा बसून बघावं. उगीच वाटतं, कधी कधी असं होतं आपल्याला पण, आपल्यालाही होतं की अरे छान वाटतं ह्याच्यात, एकदा तरी 2 मिनिटं बसून बघावं, असं आपल्यालाही कुठेतरी जाऊन असं वाटू शकतं. ह्या मंदिराच्या ह्या भागात जरा बसून बघावं, मंदिरामध्ये बसून बघावं, कोणाच्या घरी बसून बघावं, असं कोणालाही वाटतं. त्याचं कारण ते असतं, ती एनर्जी अट्रॅक्ट करत असते. सगळ्या जगामध्ये एनर्जीचा खेळ सगळ्यात मोठा आहे. पाहे पाखांडी जो, तयाचेही मन, पाहोनी ते स्थान वेध घेई. तयाही तेथेची, आचरावे तप, ऐसे आपोआप इच्छा होय. का होते इच्छा? कारण तिथे पॉवरफुल एनर्जी काम करत असते आणि त्याची एनर्जी ग्रॉस असते. आणि साधकाची एनर्जी सटल एनर्जी असते, सूक्ष्म असते, खूप मुलायम असते, एकदम गुळगुळीत असते. हे मी सगळे शब्द वापरते कारण एनर्जी हातात घेऊन बघता येते. एनर्जी हातात घेऊन बघता येते, टोचणारी आहे, गुळगुळीत आहे, ती चुबणारी आहे का, अशी खाजल्यासारखं वाटते. एनर्जीला वेगळे वेगळे टेस्ट असते, वास असतो. टच केल्यानंतर ती एनर्जी हाताला कशी वेगळ्या वेगळ्या पद्धतीने लागते. आम्ही हे प्राणिक हिलिंग मध्ये सगळं शिकतो.
ती एनर्जी हाताळून बघतो, तर ती एखाद्या रोग्याची एनर्जी हात बोट दुखायला लागतात कधी कधी हिलिंग करताना. त्यांनी काही कंटॅमिनेशन होत नाही, पण मी सांगते अनुभव. एखाद्याची हार्ड अशी दगडासारखी लागते, निघतच नाही. एखाद्याची एकदम मुलायम लागते. कोणी काही म्हणजे आता कोविडमध्ये खूप अनुभव आले की कोणाकोणाचे म्हाताऱ्या लोकांचे खूप हिलिंग केल्या, खूप म्हणजे हंड्रेड्स मध्ये हिलिंग केल्या, म्हणजे कित्येक हंड्रेड झाले असतील त्यावेळेला. तर काही काही म्हाताऱ्या लोकांची इतकी सॉफ्ट मुलायम अशी एकदम मऊ मऊ एनर्जी असायची, आणि असं वाटायचं अरे अरे हे किती छान आहे, याच्यात काही डर्टी एनर्जीच नाही आहे. खूप छान वाटायचं हिलिंग करताना, म्हणजे ते पेशंटची हिलिंग पण जाणवते आपल्याला. इतकी मजेदार ही एनर्जीची गंमत आहे सगळी. तर ती एनर्जी का त्याला अट्रॅक्ट करते एखाद्या पाखंडी व्यक्तीला सुद्धा, की इथे बसून जरा 2 मिनिटं मी शांत बसून देवाचं नाव घ्यावं. का तर ती सटल एनर्जी आहे, आणि सटल एनर्जी आणि त्याची ग्रॉस एनर्जी, त्यामुळे तो आपोआप अट्रॅक्ट होतो सटल एनर्जीकडे. आणि माणसं पण ग्रॉस एनर्जी म्हणजे जडाची, जड असते एनर्जी फील्ड, जे जड असतं ते सगळ्या विचार चिंता हे ते, त्याची ती त्याच्या एनर्जीत जर आपण गेलं तर आपल्याला कसं कसं होतं. म्हणजे सटल माणूस उलटा त्याच्या जागेवर घरी गेला तर त्याला असं वाटेल कधी एकदा बाहेर पडतो, कारण ती खूपच ग्रॉस असते एनर्जी. खूप विचित्र असते, म्हणजे तिथे सहन नाही होत ती. म्हणजे कसं तरी वाटतं तिथे, चांगलं नाही वाटत. पण त्याला मात्र चांगलं वाटतं सटल एनर्जी मध्ये येऊन. हा एनर्जीचा सगळा खेळ आहे, पण तो आता इथे आपल्या मराठी अभंग भाषेमध्ये फार काही उघडून ह्याला ज्ञानेश्वरांनी सांगितलं नाही. पण मी हे सगळं डिस्कस का करतेय, का तर मी खूप डीपर अंडरस्टँडिंग देण्याचा प्रयत्न करते, कारण नुसतं वाचून काहीच कळणार नाही. कोण कुठे आला, कोणाला बसावं वाटलं, कोणाला नाही वाटलं, ते का वाटतं का नाही वाटतं ह्याची कारणं मी तुम्हाला डिटेलमध्ये डिस्कस करते. तयाही तेथेची आचरावे तप, ऐसी आपोआप इच्छा होय, हिंडता सहज कोणी अकस्मात, जरी झाला प्राप्त तया स्थानी, असो कामुकही तरी तेथोनिया, मागे परताया विसरे तो. खरंच अशी एनर्जी असते जिथे तुम्ही पॉवरफुल तुमचं काम होत असतं, किंवा एखादं सतत साधना करणाऱ्याची जागा असते. तिथे फार म्हणजे ते एखादा बर्मुडा ट्रायंगल बद्दल जे इंटरनेटवर दिलंय ना, त्या टाईप मध्ये ऍक्च्युली एनर्जी फील्ड डेव्हलप होतं, जिथे बसून एक एक व्यक्ती काम करत असते. कुठलीही घरातली व्यक्ती घ्या, जसं जसं कॅरेक्टर असतं तशी ती एनर्जी फील्ड त्या एरियामध्ये असते. आणि तेच सगळे रूल्स इथे लागू होतात. न राहता तरी तयाही राहावी, तैसीची तेवीची बैसवी हिंड त्याते, झोपले वैराग्य तरी थापटोनी, जागृतीसी आणि तयासी जे, विलासी जे होती तया तेही साच, पाहता क्षणीच ऐसे वाटे, राज्य तरी तेही सोडोनिया द्यावे, येथेची राहावे स्वस्थपणे. अशी एनर्जी कुठे अनुभवायला मिळेल माहिती का? उत्तराखंड मध्ये देवभूमी म्हणलेली आहे. जसं तुम्ही हरिद्वार क्रॉस करता किंवा हरिद्वार मध्ये एंटर करणार असता, इमिजिएट ती एनर्जी शार्पली फील होते. देवभूमी उगीच नाही नाव ठेवलं त्याचं. जशी तुमची हरिद्वार मध्ये गाडी घुसते त्या जर्नीमध्ये, आणि जसं जसं तुम्ही डीप आतमध्ये जाता, हरिद्वार नंतर ऋषिकेश, ऋषिकेश नंतर उत्तरकाशी, अमुक तमुक, बाप रे इतकी सटल एनर्जी आहे अख्ख्या अख्ख्या एरियामध्ये. जबरदस्त पॉवरफुल एनर्जी आहे. सहज ध्यान लागेल एखादा हे गेलं. आणि म्हणून लोकांना का आवडतं तिथे जायला ट्रिपला, ते त्यासाठी खेचले जातात की जरा जाऊन शांत होऊ, काही दिवस, काही क्षण, काही तास. आणि म्हणून लोक धाव घेतात डोंगराकडे, उत्तराखंडकडे. ऐसे जे सुंदर पावन उत्तम, जेथे भेटे ब्रह्म मूर्तिमंत, पहावे तैसेच आणि कही एक, राहती साधक जयास्थानी. आणि जे का होती सामान्य सकळ, तयाची वर्दळ नसे जेथे. हा, सारखी ये जा ये जा ये जा, आपले 50 लोक हिंडतायत तिथनं, अशा रस्त्यातल्या जागेत कधी बसू नये. कॉर्नरच बघावा, शांत एखादी रूम बघावी, जागा ठरवावी. आपल्याला आपलं घर असतं, आपल्याला अधिकार आहे आपला एखादा कॉर्नर फिक्स करण्याचा. नाहीतर मग आपलं घर म्हणावंच नाही मग आपण.
दुसऱ्याच्या घरी राहिल्यासारखं. असा हे हे इथे मनोधैर्य आहे की आपल्याला आपल्यासाठीचे निर्णय घेता आले पाहिजेत जीवनात. परिवार सुटलेला नाही, परिवार सुटणारही नाही, सोडायचाही नाहीये, पण आपल्या आत्म्याच्या उद्धारासाठी आपल्यालाच झटावं लागतं. उद्धरेत आत्मा आत्मानम. मग मागे गेला श्लोक. तूच तुझ्या आत्म्याचा उद्धार करता आहे आणि तूच शत्रू आहेस, असं स्वच्छ श्रीकृष्णाने सांगितलेलं आहे की तूच ठरवणार आहेस तुझा नाश करून घ्यायचा, पुन्हा त्याला सफरिंग मध्ये टाकायचं का त्याला ऊर्ध्व गतीने न्यायचं आत्म्याला. तर त्यामुळे असा कॉर्नर जिथे आपल्याला हे सगळं सामावलेलं मिळेल की शोधणं आणि मिळवणं घरामध्ये अधिकाराने आपला राईट आहे, ह्युमन राईट आहे तो. त्यामुळे अशी जागा आपण शोधावी. हा, फारशी प्युअर नसेल काही हरकत नाही, बेसिक रिक्वायरमेंट पुऱ्या होत असतील तरी उत्तम आहे. मग बसून आपण एनर्जी जनरेट करू शकतो तिथे बसून. रोज रोज 10 मिनिटं बसलं तरी एक 7 दिवसांनी तुम्हाला तिथली एनर्जी चेंज झालेली दिसेल त्या प्लेसची, त्या चेअर मधली, त्या आसन म्हणजे जो कॉर्नर असेल घराचा जिथे आपण बसायचं ठरवलंय तिथे 10 दिवसांनी एनर्जी चेंज झालेली मिळेल. कारण शेवटी आपल्यावर आहे ना, आपण काय तिथे क्रिएट करायचं. वी आर क्रिएटर्स. आपल्याकडे ती पॉवर आहे. कारण आपण नुसते सोल नाही, आपण परब्रह्माचा अंश आहे. डायरेक्ट परब्रह्म नाही, डायरेक्ट. मी तर म्हणते डायरेक्ट आहे. डायरेक्ट सन एनर्जी आहे आपल्यामध्ये. त्याच्यात जे आहे ते सगळं आपल्यात आहे. आपण काहीही निर्माण करू शकतो. विल पॉवरवर, इच्छाशक्तीवर, आत्मशक्तीवर. अमृता समान गोडजी समूळ दाट झाडे फळ युक्त जेथे वर्षा काळ तरी अत्यंत निर्मळ विशेष जे जळ निर्झराचे तेची जयास्थानी पाऊला गणिक आढळे गा देखत अनायासे ऊन तेही जेथे सौम्य भासत आहे मंद वारा वाहे शांतपणे जेथे एकाएकी रिघेना श्वापद शुक व षटपद नाढळती. आता त्यांनी ही जागा म्हणजे ना थोडी बाहेरची सांगितली, निसर्गाच्या सानिध्यातली सांगितली. आपल्याला प्रत्येकाला ते पॉसिबल नाही, पण तरी त्यांनी ते वर्णन केलेलं आहे की जिथे झाडी असेल, दाट असेल, सावली असेल, पाणी असेल, अशा ठिकाणी साधनेला, तपस्येला बसण्यासाठीची जागा, जिथे थंड थंड मंद वारा असेल, उन्हाचं कडकपणा जाणवणार नाही, सौम्य असेल तिथलं ऊन, किंवा कुठलंही जनावर श्वापद तिथे येणार नाही, किंवा पशु पक्षी आपल्याला सतत येऊन त्रास देणार नाहीत, अशी जागा शोधा असं ते सांगतात. पण आपल्याला आपलं घराचा कॉर्नरच बघितला पाहिजे. बहुधा निशब्द असावे ते स्थळ बैसला कोकिळ बसो तेथे जळाश्रय हंस असोत त्या ठाई चार दोन पाही चक्रवाक मध्यंतरी मोर आले गेले काही आमुची ना नाही तया तया लागी. काही प्रश्न नाही, पक्षी छोटे मोठे आले तिथे तर काही त्यांचं त्यांना त्यांचं जर्नी आहे, त्यांचा प्रवास आहे, त्यांचं जीवन आहे, ते त्यांचं चालू राहतं. परी योगाभ्यासा ऐसेची ठिकाण आवश्यक जाण पंडुसुता. हे पंडुसुता, हे अर्जुना, अशी जागा आवश्यक आहे. ह्या सगळ्या क्वालिटीज पाहिजेत. पण त्यातल्या मिनिमम क्वालिटीज आपल्या परिस्थितीप्रमाणे, आजच्या जगाप्रमाणे, आजच्या जीवन पद्धतीप्रमाणे, आपल्या परिवाराच्या सिच्युएशन प्रमाणे, आर्थिक परिस्थितीप्रमाणे, मानसिक स्थितीप्रमाणे आपण छोटीशी आपल्यापुरती छोटीशी आसन राहील अशी एवढी जागा आपल्याला नक्की मिळू शकते. आणि आपल्याला शोधायचा तो अधिकार आहे आणि प्राप्त करायचाही नक्कीच आहे. आपल्या घरामध्ये आपल्या एक आसनाची जागा आपण निश्चित करू शकतो. मग गूढ मठ किंवा शिवालय मानले जे होय चित्ता लागी. मग त्याला गुफा बनवा हृदयामध्ये, आतमध्ये जाऊन तिथे गूढ गूढ गुफा बनवू शकतो आपण त्या जागेमध्ये. आपल्याला गुफेत ध्यान करण्याचा अनुभव अगदी घरात फॅमिली बाजूला असताना, अगदी टीव्ही सगळे अगदीच बघत असला तरी, मी अगदी म्हणजे टोकाचं सांगते, घरामध्ये फॅमिली, घरातला मेंबर टीव्ही बघतोय तरी मी त्या जागेवर बसले तर त्या क्षणाला मला एनर्जेटिक गुफा, इंटेन्शनल गुफा तिथे बनवता आली पाहिजे. हे सगळं पॉसिबल आहे. मी कुठलंही हवेतल्या गप्पा मारत नाही, मी स्वतः अनुभव सिद्ध बोलत असते. प्रत्येक गोष्ट जिथे बसतो तिथे अंतर गुफा गुफा तयार करता येते.
आणि खूप पॉवरफुली तयार होते ती. प्रश्न आहे श्रद्धेचा आणि प्रश्न आहे स्वतःवर विश्वास ठेवण्याचा, कॉन्फिडन्स. तो महत्वाचा आहे. बिलीव्ह इन युअर सेल्फ. स्वतःवर श्रद्धा, पक्केपणा असणं आवश्यक आहे. म्हणजे तो आत्मा दृढ पाहिजे. आत्म्याला माहिती पाहिजे की मी प्रत्यक्ष परब्रह्म आहे. हे जेव्हा तुम्ही सतत 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 कन्सिडर करत जाता, ती पॉवर येत जाते आतमध्ये. आपल्याला कोणालाही दुखवून कुठलीही साधना करायची नाही, ती साधना नाही. दुसऱ्याचं अंतःकरण दुखवून, दुसऱ्याला वाटेल तसं बोलून किंवा दुःख देऊन आपल्याला कुठलंही अध्यात्म साधता येत नाही. हे सर्व अत्यंत खोटं आहे, चुकीचं आहे. दुसऱ्यांना दुःख देऊन, दुसऱ्याचं हृदय दुखवून कधीही अभ्यास होऊ शकत नाही परब्रह्माचा. कधीच नाही. कारण आपण त्यालाच दुखवलाय तर त्याचं कसं ध्यान करणार? तर त्यामुळे आपल्याला कोणाशी पंगे नाही घ्यायचे. जिथे बसलो तिथे गुफा, शिवालय उभं करू शकतो. मंदिराची आठवण काढून आपण प्रत्यक्ष गाभाऱ्यात बसू शकतो, जिथे बसलोय तिथून. दोहोतील एक कोणतेही घ्यावे, तेथेची बसावे एकांतात. पाहोनी जे स्थान स्थिरावेल मन, तेथेची आसन रचावे गा. वरी मृगाजीन. आता त्यांनी फार सुंदर इथे सगळं पूर्ण आसन आसन सिद्धी कशी करावी हे इतकं सुंदर या अध्यायात पूर्ण सगळं प्रत्येक गोष्ट सांगितली आहे. हा, आपण घेताना त्याचा गर्भितार्थ घ्यायचा आहे. आपण त्याला खूप बारकाईनं अभ्यासाचं आहे. मग काय ते शोधायला आपण मृगाजीन. आता मृगाजीन तर पॉसिबलच नाहीये. कदाचित काही वर्षांपूर्वी शक्य तरी असतं. व्याघ्रासन शक्य होतं काही वर्षांपूर्वी, काही टाइम पहिले. पण आता ते शक्य नाही. म्हणून आपलं तिथे अडत नाही. आपण साधं कॉटनचं आसन टाकलं. आपण काय करतो त्याला महत्व आहे. खाली कोणतं आसन आहे, वर काय आहे, कशावर बसलो, खोली कशी आहे, काही महत्वाचं नाही. बेसिक रिक्वायरमेंट पूर्ण केल्यानंतर मुख्य म्हणजे आपण तिथे बसून करतो काय, ते महत्वाचं आहे. वरी वरी मृगाजीनं माझी धूत वस्त्र तळवटी सागर दर्भांकुर. दर्भाची आसनं आजही मिळतात. दर्भासन आजही मिळतं. फक्त ते नीट शोधून इंटरनेटवर शोधावं लागेल. काही आहेत असे लोक जे दर्भासन बनवतात. तर अशा पद्धतीनं ते मृगाजीन घालून, वर धूत वस्त्र घालून, कारण ते मऊ असं, आणि किंवा दर्भांचं आसन घालून सज्ज आसन असं करावं. परी जरी होय आसन ते उंच, तरी अंगसाचं कलंडेलं. बेडवर बसून शक्यतो ध्यान करू नये असं सांगितलेलं आहे. बेडवर बसून कुठलीही साधना करू नये. साधना ही या तर खाली बसून फ्लॅट ग्राउंडवरच करावी, किंवा असं काहीतरी बैठं असं थोडं ब्रॉड पाहिजे, जिथून आपल्याला तोलबिल जाईल. कारण काय ध्यानावस्थेमध्ये पुढे पुढे जशी प्रगती होते, कदाचित काही मुवमेंट सुरू होतात आतून, आणि त्यावेळेला थोडी बॉडी आपली मूव्ह करायला लागते, हलकी हलकी स्लाइड. पण ती खूप पुढची गोष्ट आहे, फार पुढची गोष्ट सांगते मी. तर त्यामुळे तोल जाण्याची शक्यता पॉसिबल होते, असं कुठेतरी उंच याच्यावर बसलं तर. आणि म्हणून त्यांनी सांगितलंय, तेवी होय जरी सहजे सकल तरी बाधतील. नाही, परी परी जरी होय आसन ते उंच, तरी अंगसाचं कलंडेल. तेवी होय जरी सहजे सखल तरी बाधतील भूमी दोष. आता भूमी दोष झालं माझं ऑलरेडी ऍक्च्युली हे सगळं सांगून, की जागेचा दोष पण असतो त्या खोल्यांमध्ये, घरांमध्ये. इवन मला वाटतंय मी आपल्याच ह्याच्यात सांगितलं की पार्क मध्ये आपल्याला वाटतं की चला छान उंच, म्हणजे मुलं खेळायला जातात, आता मी जरा 2 मिनिटं इथे शांत बसते, आणि कदाचित जर मी थोडस माळ करायची म्हटलं तर आपल्याला वाटतं पार्क इज अ गुड प्लेस, त्याच्यासारखी उत्तम जागा नाही. पण आता गंमत अशी आहे, म्हणजे आम्हाला हे प्राणी किलिंग मध्ये शिकायला मिळालं की पार्क सुद्धा काही बघावी लागेल, त्याची थोडी हिस्ट्री काढावी लागते की इथे पहिले काय होतं. म्हणजे पार्क बनण्याआधी त्या जमिनीवर काय होतं पहिले, ह्याचा थोडा अभ्यास करावा. कारण डम्पिंग ग्राउंडला पण आजकाल ते सुंदर पार्क बनवलेली असतात शहरांमधनं किंवा काही भागांमधनं. तर तिथे ग्रॉस एनर्जी, डर्टी एनर्जी असते. आणि त्या जागेवर जर बसून जरा जरी कोणी हलकस मेडिटेशन किंवा 2 मिनिटं जरी हे होतं, तर
मूलाधार चक्रातनं आणि सोल मायनर चक्रा म्हणजे आपल्या आपल्या तुम्हाला तर फक्त 7-8 चक्र माहिती आहेत, 6-7-9 चक्र माहिती असतील. पण आपल्या शरीरामध्ये मायनर चक्रास पण आहेत. म्हणजे हातांच्या तळहाताच्या मध्यामध्ये चक्र आहेत, मायनर चक्र म्हणतात. आणि तळपायाच्या सेंटरमध्ये चक्र आहेत, त्याला सोल मायनर चक्र म्हणतात. तर त्यातनं ती ग्रॉस एनर्जी ऍब्सॉर्ब होते आपल्या शरीरामध्ये, आपण ती खेचून घेतो. म्हणजे आपोआप होतं ते काही इंटेन्शनली करावं नाही लागत. तर म्हणून शक्यतो अशा ठिकाणी जाऊन कुठलंही ध्यानधारणा वगैरे करू नये, किंवा मेडिटेशन किंवा जाप म्हणा किंवा काही पार्क मध्ये वगैरे. म्हणजे माहिती पाहिजे की हे पार्क चांगलंच आहे, चांगल्याच ठिकाणचं आहे. किंवा मंदिराच्या, आता काही काही ठिकाणी मंदिरांच्या एरियामध्ये पण त्यांनी असे मोठे मोठे हे बनवले असतील, तर तिथे गोष्ट वेगळी आहे. पण शक्यतो माहिती काढावी की भूमिदोष तर काही नाही त्या जागेला. तर ते थोडस अवेअरनेस असावा. म्हणून या तैसे करावे ना काही, धरावे ते पाही समभाग. आसन ते ऐसे असावे साचार, पुरे हा विस्तार येथे आता. हा सगळा विस्तार पूर्ण केवळ आणि केवळ आसनाबद्दल केलेला आहे. आपण आता या याच्यावर थांबू. पुढचे आता इथून पुढचे सगळे थोडे श्लोक मोठे मोठेच आहेत, अर्थ त्याचे. आपल्याला काही डिस्कस करायचं असेल आपण ते करू.